नमस्कार मित्रांनो, आशू रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। चला तर मंडळी, आज आपण बनवूया मूग वड्याची सुकी भाजी। इथे मी वडा घेतलेला आहे। आपण 1 चमचा त्यामध्ये तेल टाकून आपल्याला वडा छानपैकी खमंग भाजून घ्यायचा आहे। इथे आपण बघू शकता आपला वडा छानपैकी लाल लाल खमंग असा इथे आपण भाजीला लागणारे साहित्य बघूया। इथे वडा छानपैकी भाजलेला आहे। 2 मोठे मोठे कांदे मी बारीक चिरून घेतलेले आहे। जाडसर लाल मिरची पावडर घेतलेला आहे आणि जाड कूट शेंगदाण्याचा घेतलेला आहे। गॅसवर मी इथे कढई ठेवलेली आहे। त्यामध्ये जिरा मोहरी आपण टाकून घेणार आहे। जिरा मोहरी छानपैकी झालेला आहे। आपण त्यामध्ये आता बारीक चिरलेला कांदा टाकूया। इथे आपण बघू शकता आपला कांदा छानपैकी परतलेला आहे। आता आपण त्यामध्ये अर्धा चमचा हळद घालत आहे। त्यानंतर आपण जाड मिरची पावडर टाकत आहे आणि जाड शेंगदाण्याचा कूट आपण त्यामध्ये घालून घेत आहे। त्यानंतर आपल्याला छानपैकी असं मिक्स करायचं आहे। इथे आपला मसाला छानपैकी परतलेला आहे। आता आपण त्यामध्ये 1 ग्लास पाणी टाकून घेऊया। इथे मी 1 ग्लास पाणी घेतलेला आहे। आपण त्यामध्ये टाकून घेऊया। पाणी टाकल्यानंतर आपल्याला इथे त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊया। इथे चवीनुसार मीठ घातलेलं आहे। आता आपल्याला छानपैकी त्याला मिक्स करून घ्यायचं आहे। इथे आपण बघू शकता आपल्या मसाल्याला छान उकळी आलेली आहे। आता आपण त्यामध्ये वडा भाजलेला त्यामध्ये टाकूया। इथे मी वडा टाकलेला आहे। आपल्याला छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे। वडा टाकल्यानंतर आपण आता कमी गॅसवर 5 मिनिटं झाकण ठेवूया। इथे आपले 5 मिनिटं झालेले आहे। आपण आता झाकण काढून बघूया। आपण बघू शकता आपला वडा छानपैकी झालेला आहे। इथे आपली वड्याची भाजी छानपैकी झालेली आहे। झणझणीत और चटपटीत अशी वड्याची भाजी तयार आहे। तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर नक्कीच घरी एकदा ट्राय करा। कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कशी वाटली ती। लाईक करा, शेअर करा।